नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आपण ही सिरीज जी घेऊन आलेलो आहोत ती आहे ना, बाहेर जे राहतात, ज्यांना जास्त असं मसालेदार भाज्या वगैरे करता येत नाहीत, अशा सोप्या सोप्या भाज्या करा, खूप छान होतात. तर काही मैत्रिणी, दादा, मित्र बाहेर राहत असतील काही कारणांमुळे, तर त्यांच्यासाठी खास ही सिरीज आहे आणि जे कोणी नवीन शिकतात त्यांच्यासाठी पण आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कढई छान तापली आणि तेलही तापलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले, 2 कट करून घेतलेले कांदे टाकलेले आहेत. ते छान असे परतून घ्यायचे 5 मिनिट. ते 5 मिनिट परतूपर्यंत आहे ना, बघा इकडं मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीनं मी दोडका कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं छान लागतो. तर मी अशा पद्धतीनं कट केलेला आहे. 5 मिनिटं कांदा परतून झाला. नेहमीप्रमाणे अर्धा टोमॅटो इथं मी टाकलेला आहे, तेही छान आता परतून घ्यायचं आहे. तुम्हा सर्वांना भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी कशी वाटली ते पण सांगा. आणि जर कोणी नवीन पाहत असतील तर त्यांनी पण आपले व्हिडिओ कसे आहे ते पण सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा इथं अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, त्याचबरोबर कांदा लसूण चटणी मी 2 चमचे आणि थोडीशी वर टाकून घेतलेली आहे. आणि माझ्याकडे आहे ना ही पेस्ट असते कोथिंबीर आलं लसणाची, तर ती इथे 1 चमचा टाकली. छान असं परतून घेतलेलं आहे. जितकं मसाला छान परताल ना तितक्या भाज्या आपल्या छान होतात. त्याच्यानंतर कट करून घेतलेले हे दोडके जे आहेत ते पण मी इथं टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता हे पण आपण आहे ना छान असं मिक्स करून घेऊया. मसाला सगळा दोडक्याला लागला पाहिजे. त्याच्यानंतर आहे ना चवीप्रमाणे आपल्याला इथं नमकचा वापर करायचा आहे आणि तो मी केलेला पण आहे. त्याच्यानंतर 4 चमचे इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही इथं आहे ना खोबऱ्याचा खीस टाकला तरी पण भाजी खूप छान होते. पण आमच्यात जरा जास्त शेंगदाण्याला महत्त्व देतात इकडचे मंगळवेढ्याचे लोक, तर त्यामुळे मग मी शेंगदाण्याचं कूटच वापरत असते जास्तीत जास्त भाजीमध्ये. आणि काही भाज्यांमध्ये आहे ना खोबरं पण वापरते. थोडंसं 1 ग्लास पाणी टाकलं. त्याच्यानंतर 10 मिनिटं छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे. आणि तर तुम्ही पाहू पण शकताय, मी दोडका तोडून दाखवते, तर छान शिजला आहे 10 मिनिटात. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.